नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या प्रोमोमध्ये दिवाळी अगदी तोंडावरती आली आहे. फराळाचं तर करावंच लागणार आहे आणि हो, तुमचाही हातभार लागू द्यात की फराळामध्ये, असं माननी काव्या आणि नंदिनी या दोघींना म्हणते. आणि तुमच्या नवऱ्यांबद्दल असलेलं प्रेम ह्या फराळात उतरू देत की काय? मग तयारीला लागताय ना माझ्यासोबत? तर जीवाने केलेला प्लॅन चांगलाच वर्क केलेला आहे आणि भास्करला आता त्याची जागा कळाली. राजेश भास्करला धमकी देतो आणि मी आनंदी वासची बोली आता लावणार. भास्कर, आता मी गप्प बसणार नाही, समजलं तुला? आणि हे सगळं ऐकून जीवाला मात्र फार आनंद झालेला आहे. रम्याला मात्र सतत लुडबुड करायची सवय असते आणि पार्थसाठी ती सिनेमन कॉफी घेऊन येते. गळ्यात मंगळसूत्राचा धागा बांधला म्हणजे बायको होता येतं असं नसतं. कॉफी थंड होईल पार्थ, तू पिऊन घे. आणि रम्या काव्याला टोमणा मारून तिथून निघालेलीच असते. काव्या तिला थांबवते. उचल तो कप रम्या, असं सांगत असते. कसं आहे ना, पार्थ देशमुखांनी माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं आहे आणि त्या अधिकाराने मी सांगते असं समज. आणि हे ऐकून पार्थला मात्र फार आनंद झालेला आहे. काव्या चांगलाच रम्याचा अपमान करते आणि पुन्हा ती तिच्या वाटेला येणार नाही.